तून पुण्यात गुइनेल बॅरे या सिंड्रोमच्या आजारानं थैमान घातलेलं आहे। किरकिटवाडी नांदेड या भागामध्ये आजाराचा कहर आहे। पालिका आयुक्त राजेंद्र भोसलेंकडून आता पाहणी करण्यात आली आहे। रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 इतकी झाली आहे। लाखात एकाला होणारा हा आजार पुण्यामध्ये मात्र वायुवेगाने पसरत असल्याचं दिसतंय। काल परवापर्यंत 22 इतकी रुग्णांची संख्या होती, आता मात्र ही रुग्णसंख्या 59 इतकी झालेली आहे। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय की या आजाराने अक्षरशः थैमान घातलेलं आहे। काल परवापर्यंत 22 इतकी रुग्णसंख्या समोर होती आणि आता मात्र 59 इतकी रुग्णसंख्या झाली आहे। दिवसेंदिवस जीबी सिंड्रोमचे रुग्ण जे आहेत ते वाढत चाललेले आहेत। 22 वरून 59 झालेले आहेत आणि आयुक्त जे आहेत राजेंद्र भोसले यांनी नांदोशी असेल, त्याचबरोबर किरकिटवाडी असेल या ठिकाणी पाहणी केलेली आणि हा आजार जो आहे तो दूषित पाण्यामुळे होतोय। त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त जे आहेत त्यांच्यासोबत पृथ्वीराज ही या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। जे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणची पाहणी आयुक्तांकडून केली जाते आणि योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात, कारण की खडकवासला धरणाच्या जवळ ही सर्व गावं आहेत आणि त्या ठिकाणाहून पूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो होत आहे। त्यामुळे शहरामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि पालिकेने सतर्कता म्हणून योग्य खबरदारी जी आहे ती घेतलेली आहे। पुढील काही दिवसामध्ये रुग्ण कमी करण्याचा प्रयत्न आयुक्त आणि महानगरपालिकेचा असेल, त्यामुळे योग्य खबरदारी घेण्यासाठी आजची पाहणी आयुक्तांनी या ठिकाणी केली आहे। बिलकुल, धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यामध्ये या सिंड्रोमनं अक्षरशः थैमान घातलेलं आहे। पालिका आयुक्तांकडून आता पाहणी करण्यात येते आहे आणि यावेळेस आपण बघतोय की गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचं हे थैमान 22 रुग्णसंख्या इतकी होती, परंतु आता 59 इतकी रुग्णसंख्या समोर आली आहे। लाखात एका व्यक्तीला होणारा हा आजार मात्र पुण्यात वायुवेगाने पसरत असल्याचं दिसतंय।